नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला निगेटिव्ह एकही बातमी सांगणार आणि सगळ्याच्या सगळ्या बातम्या सांगतील ते पॉझिटिव्ह सांगेल, खऱ्या सांगेल, विश्वसनीय सांगेल। यामध्ये झालं तर 5-10% घोळ होऊ शकतो, परंतु बाकी 90% माहिती ही 100% खरी आहे। 90% माहिती 100% खरी आहे। ठीक आहे, तर कुठलाही वेळ न दवडता तुम्हाला ह्या सगळ्या पॉझिटिव्ह आणि गुड वाइब्स देणाऱ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत। बघा, एक म्हणजे काय, तर रायगड जिल्ह्यामध्ये साधारणतः 485 जागांची जी ॲड आहे तर ती पवित्र पोर्टलला ॲड झालेली आहे, म्हणून रायगडच्या जिल्ह्यामधील उमेदवारांसाठी अतिशय आनंदाची बातमी ही आहे असं म्हणायला काही हरकत नाही। पुढे जाऊयात आपण। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या 585 पदं जी आहेत तर त्याच्यासाठी जी जाहिरात आहे ती पवित्र पोर्टलवरती आलेली आहे, अशा पद्धतीची माहिती त्या ठिकाणी मिळत आहे। पुढे जर आपण बघितलं तर जाहिराती अगोदर प्रसिद्ध होतील आणि मग तुम्हाला पसंतीक्रम म्हणजे प्राधान्यक्रम जे आहेत ते द्यायला येतील। आता ज्या काही जाहिराती जनरेट झालेल्या आहेत, अप्रूव्ह झालेले आहेत, ते डाउनलोड करण्याची मुभा संस्थांना दिली जाईल आणि मग त्यानंतर तुम्हाला चान्स मिळेल, तुम्हाला संधी मिळेल काय, त्या जाहिराती वृत्तपत्रांमध्ये पाहण्याची। आणि एकदा काय ह्या सगळी प्रोसेस झाली की मग तुम्हाला प्राधान्यक्रम जनरेट व्हायला त्या ठिकाणी सुरुवात होईल आणि मग सुरुवातीला काय होतील, जाहिराती प्रसिद्ध होतील, विविध वृत्तपत्रांमध्ये संस्थेला दिले जातील, स्थानिक स्वराज्य संस्थांना दिले जातील आणि मग जे आहे तर त्यासाठी पसंतीक्रम हे तुम्हाला सुरू होताना दिसतील। आता कागदपत्र पडताळणीच्या वेळेला तुम्हाला नेमकं काय करायचं आहे, कोणते डॉक्युमेंट्स तयार ठेवायचे आहे, तर तुम्ही सेल्फ सर्टिफिकेशन करताना तुमच्याकडे जी म्हणून डॉक्युमेंट्स होती किंवा जी तुम्ही अपलोड केलेली आहे तेवढीच पाहिजे, त्याच्या व्यतिरिक्त काही पाहिजे नाही। आणि जे पाहिजे जे एकदम छोटी छोटी असतात तर ती तुम्हाला वेळेवरती सुद्धा दिल्या जातील, त्याच्या संदर्भामधलं तुम्हाला मार्गदर्शन सुद्धा वेळेवरती देण्यात येईल, याच्याबद्दल काही दुमत नाही आहे, काही मनामध्ये शंका त्या ठिकाणी ठेवू नका। ठीक आहे, तर त्याची तुम्हाला काही काळजी करण्याची आवश्यकता नाही आहे। पुढची अत्यंत महत्त्वाची गुड न्यूज म्हणजे काय, तर सांगली जिल्हा परिषदेमध्ये 479 पदं जी आहेत तर ती आलेली आहेत पवित्र पोर्टलवरती, याच्या सुद्धा जाहिराती प्रसिद्ध होतील आणि ते तुम्हाला पसंतीक्रम सुद्धा द्यायला त्या ठिकाणी येतील। एक गोष्ट लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो की 2022 पेक्षा ही जी पदभरती आहे ना तर ती 100% मोठी होणार आहे, अशा पद्धतीची माहिती त्या ठिकाणी मिळत आहे। पदं खूप मोठ्या प्रमाणावरती आहेत, फक्त एकच तोटा याच्यामध्ये आहे की 11वी-12वीच्या जागा त्या ठिकाणी येणार नाहीत, बाकी तुमची निवड जे गुणवत्तेनुसार होईल। साधारणतः जिल्हा परिषदांच्या जागा हे 10,000च्या जवळपास येतील किंवा त्याच्यापेक्षा थोड्याशा अधिक सुद्धा येऊ शकतात, अशा पद्धतीची माहिती त्या ठिकाणी मिळत आहे। आता याच्यामागचं कारण असं आहे की कला शिक्षक आणि क्रीडा शिक्षक यांच्या सुद्धा पोर्टलवरती जागा येतील, म्हणजे साधारणतः 2-2 हजार जरी ते जागा भरल्या तरी सुद्धा ते 4,000 येतील, बरोबर आहे, 50%ची जर ॲड झाली तर। तर अशा पद्धतीने ही सगळीच्या सगळी पॉझिटिव्ह माहिती तुम्हाला फक्त मी किती मिनिटांमध्ये दिलेली आहे, 3 मिनिटांमध्ये दिलेली आहे आणि लोक एवढीच माहिती द्यायला 10-10 मिनिटं घालतात। चला, काळजी नका करू, निवड होऊ शकते। खूप खूप धन्यवाद।